नमस्कार, मी प्राध्यापक SP खिलारी, इतिहास विभाग, RBNB कॉलेज श्रामपूर। आज आपण SYBS स्पेशल S1 या पेपरमधील संघर्षयुग या प्रकरणामधील 1917ची रशियन राज्यक्रांतीचा आपण अभ्यास करणार आहोत। रशियन राज्यक्रांतीचा अभ्यास करण्यापूर्वी या क्रांतीपूर्व काळाची पार्श्वभूमी पाहणं महत्त्वाचं ठरतं। युरोपच्या राजकारणामध्ये रशिया एक बलाढ्य राष्ट्र म्हणून, शक्तिशाली राष्ट्र म्हणून रशियाचा पहिल्यापासून गवगवा होता। पीटर दी ग्रेट या सम्राटाने रशियाचा प्रचंड प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार केलेला होता। हा साम्राज्य विस्तार करत असताना त्याने रशियामध्ये विविध प्रकारच्या सुधारणाही केलेल्या आपल्याला आढळून येतात। आपलं ध्येय धोरण ठरवत असताना त्याने प्रामुख्याने रशियाच्या साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला आणि युरोपीय राजकारणामध्ये रशियाला एक बलाढ्य सत्ता म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला। पीटर दी ग्रेट याच्यानंतर मात्र रशियाची स्थिती ही पूर्णपणे बदलली गेली। रशियाचे सामाजिक रचनेचा जर विचार केला तर रशियामध्ये पहिल्यापासून अमीर उमराव, गरीब शेतकरी मजूर वर्ग हे दोन वर्ग अस्तित्वात होते। अमीर उमराव किंवा जमीनदार हा वर्ग या शेतमजुरांची किंवा कुळांची प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक पिळवणूक करत होता। थोडक्यात श्रमिक शोषण त्या काळामध्ये त्यांचं केलं जात होतं। झार निकोलस पहिला, झार निकोलस दुसरा, झार अलेक्झांडर पहिला, दुसरा आणि तिसरा यांच्या कालखंडामध्ये रशियाच्या प्रतिष्ठेला उतरती कळा लागलेली होती। याच पार्श्वभूमीवरती 1905 मध्ये रशियन राज्यक्रांती घडून आली। या रशियन राज्यक्रांतीची कारणं पाहत असताना आपल्याला रशियामधील सामाजिक विषमता, मध्यमवर्गीयांचा उदय, शून्यवादाचा प्रभाव, रशियामधील दरिद्री जनता, झार निकोलस दुसरा याची अनियंत्रित सत्ता आणि क्रांतिकारकांचे विचार अशा विविध कारणांमुळे 1905ची रशियन राज्यक्रांती घडून आली। परंतु ह्या राज्यक्रांतीला फारसं यश मिळू शकलं नाही। दरम्यानच्या काळामध्ये विविध प्रकारचे झार रशियाच्या सत्तेवर आले आणि गेले। त्यांनी रशियामध्ये आपापल्या परीनं विविध प्रकारच्या धोरणाचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये असलेला साम्राज्य विस्तार, प्रचंड प्रमाणामध्ये असलेली लोकसंख्या यामुळं स्थानिक प्रश्नाकडं किंवा देशाच्या विविध प्रकारच्या प्रश्नांकडं ह्या झारशहांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि याच पार्श्वभूमीवरती या झारशहाच्या वरवंट्याखाली संपूर्ण रशियन जनता भरडली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवर 1917ची राज्यक्रांती लेनिनच्या नेतृत्वाखाली घडून आली। या राज्यक्रांतीची कारणं पाहत असताना आपल्याला राजकीय कारणं, आर्थिक कारणं, सामाजिक कारणं आणि वैचारिक कारणं अशा विविध कारणांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो। त्यापैकी राजकीय कारणामधील अनियंत्रित झारशाही, पार्श्वभूमीमध्ये किंवा प्रस्ताविकामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे दरम्यानच्या काळामध्ये जे झारशहा किंवा सम्राट रशियाच्या सत्तेवरती आले यांनी ईश्वरी सत्तेनुसार किंवा सिद्धांतानुसार आपल्या कालखंडातील आपल्या देशाचा राज्यकारभार पाहिला। या कालखंडामध्ये त्या सम्राटाचा किंवा राजाचा शब्द म्हणजे कायदा अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती। या झारशहांना विविध प्रकारे मनोरंजन करण्यासाठी, चैन विलास करण्यासाठी अनेक प्रकारची सक्रिय
त्यांचे कार्यकर्ते तयार होते. मोठमोठे अमीर उमराव त्यांच्या तहनीतीला होते. साहजिकच या पार्श्वभूमीवर या झारशहांनी सर्वसामान्य जनतेकडे लक्ष दिलं नाही. झार निकोलस या अनियंत्रित सत्ताधीशाने त्या कालखंडामध्ये शेवटचं टोक गाठलं. याशिवाय झारीना ग्रेगरी रासपुतीन या नावाचा एक धर्मगुरू यांच्या अनियंत्रित किंवा चैन विलासाच्या वर्तनाखाली रशियन जनता पूर्णपणे भरडून निघाली. या तिन्ही शक्ती एकत्र आल्याने सर्वसामान्य जनतेची पिळवणूक झाली आणि याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या पार्श्वभूमीवरती रशियन जनतेनं 1917मध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली क्रांती घडून आणली. त्यानंतर दुसरं राजकीय कारण, राज्यकारभारातील प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार. रशियाचे सर्व सत्ताधीश पूर्णपणे भ्रष्टाचारित होते. अनियंत्रित झारशाहीच्या कालखंडामध्ये झारशहाचं संपूर्ण कुटुंब, त्याच्या दरबारामध्ये असलेले अमीर उमराव श्रीमंत वर्ग हे पूर्णपणे चैनी आणि विलासी होते. त्याची परिणिती अधिकारी वर्गामध्ये सुद्धा दिसून येत होती. अधिकारीसुद्धा विविध मार्गाने, भ्रष्टाचाराच्या रूपाने, लाचलुचपतीच्या मार्गाने पैसा उकळवण्याचा प्रयत्न करीत होते. साहजिकच झारशहाचं, अमीर उमरावांचं, अधिकाऱ्यांचं मन मानेल तसं वर्तन होत होतं. या पार्श्वभूमीवरती प्रशासन व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. या ठप्प झालेल्या प्रशासन व्यवस्थेला जागृत करण्यासाठी क्रांतीशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारची मनोभूमिका रशियन राज्यक्रांतीमध्ये लोकांमध्ये तयार झाली. परिणामी 1917ची रशियन राज्यक्रांती होऊन झारशाहीचा पूर्णपणे नायनाट झाला. त्यानंतर राजकीय कारणामधील तिसरं कारण, रशियन जपान युद्धातील रशियाचा पराभव. 1904-05 या वर्षाच्या कालावधीमध्ये छोट्याशा आशिया खंडातील छोट्याशा जपान या राष्ट्राने प्रचंड रशियाचा पराभव केला होता. प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी पीटर दी ग्रेट याच्या कालखंडापासून रशिया हे एक बलाढ्य राष्ट्र म्हणून युरोपच्या राजकारणामध्ये दबदबा होता. परंतु या कालखंडामध्ये मात्र झारच्या अनियंत्रित राजसत्तेमुळं, राज्यकारभारातील भ्रष्टाचारामुळं रशियाची तिजोरीमध्ये पूर्णपणे खडखडाट निर्माण झाला. याचा सर्व बोजा रशियन जनतेवर टाकण्याचा प्रयत्न या झारशहांनी केला. त्यामुळं रशियाची तिजोरी ही पूर्ण आर्थिक स्थिती ही अत्यंत दुर्बल बनली गेली. परिणामी लष्करामधील बेशिस्तपणा, सुधारित शस्त्रास्त्रांचा अभाव आणि रशियन झारशहांची आडमुठी धोरणं इत्यादी कारणामुळं छोट्याशा जपानने रशियाबरोबर झालेल्या युद्धामध्ये बलाढ्य अशा रशियाचा पराभव केला आणि या युद्धामध्ये बलाढ्य रशियाला पूर्णपणे पराभव पत्करावा लागला. ही गोष्ट रशियन जनतेच्या जव्हेरी लागली गेली, काळजामध्ये पूर्णपणे ठासून बसली गेली. परिणामी रशियन जनतेमध्ये झारशहाविरुद्ध असंतोष निर्माण होऊन 1917ची रशियन राज्यक्रांती घडून आली. त्यानंतर चौथं राजकीय कारण, पहिल्या महायुद्धातील पराभव. पीटर दी ग्रेट यापासून बलाढ्य असलेला रशिया हळूहळू या ठिकाणी त्याची अर्थव्यवस्था, राजकीय स्थिती ही हळूहळू उतरंडीला लागली, कमी कमी होत गेली. पहिल्या महायुद्धामध्ये म्हणजे 1914मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धामध्ये आपली पात्रता नसताना किंवा कुवत नसताना झारशहानं पहिल्या महायुद्धामध्ये रशियाला उतरविलं. परिणामी बिकट आर्थिक स्थिती, जनतेमधील असंतोष, लष्करामध्ये असलेला बेशिस्तपणा, सुधारित शस्त्रास्त्रांचा अभाव, रशियाची आर्थिक बिकट स्थिती आणि विविध प्रकारच्या कमतरता असूनसुद्धा
केवळ फक्त प्रतिष्ठेसाठी रशियाच्या झार अलेक्झांडरने रशियाला पहिल्या महायुद्धामध्ये उतरवलं. एकंदरीत सर्वसामान्य जनतेचं लक्ष आपण आकर्षित करून घ्यावं, योग्य प्रकारे आपण नेतृत्व करतो अशा प्रकारचा देखावा निर्माण करावा, या दृष्टिकोनातून पहिल्या महायुद्धामध्ये झार शहानं उतरवलं. परिणामी या पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला रशियाला सुरुवातीच्या आघाड्यामध्ये विजय मिळत गेला, परंतु नंतर मात्र रशियाला प्रत्येक आघाड्यांवरती पराभव पत्करावा लागला. त्याचा परिणाम रशियामध्ये वस्तूंची टंचाई निर्माण झाली. अपुरी शस्त्रास्त्र असल्याकारणानं आणि अप्रशिक्षित असे सैन्य किंवा लष्कर असल्याकारणानं प्रचंड प्रमाणामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये सैन्य मृत्युमुखी पडू लागलं. परिणामी जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. या युद्धातून अंग काढून घ्यावं याची मागणी नंतरच्या काळामध्ये येऊ लागली. त्याची परिणती 1917मध्ये लेनिननं योजनाबद्ध 1917ची बोल्शेविक राज्यक्रांती घडून आणली आणि साम्यवादी सरकारची स्थापना झाली. राजकीय कारणामधील पाचवं कारण मध्यम वर्गातील राजकीय जागृती. रशियन राज्यक्रांतीच्या दृष्टिकोनातून मध्यम वर्गातील रशियामधील मध्यम वर्गातील राजकीय जागृती हे एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. याची पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला औद्योगिक क्रांतीकडे वळावं लागतं. औद्योगिक क्रांतीच्या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये ही पहिली क्रांती घडून आली. प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन क्षमता वाढली गेली. थोडक्यात एकंदरीत यंत्रयुगाला प्रारंभ झाला. उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये वाढू लागलं. या कालखंडामध्ये युरोपीय राष्ट्रांनी आपल्या वस्तू किंवा कच्चा माल घेण्यासाठी मागासलेल्या देशांकडे आपली दृष्टी वळविली. या कालखंडामध्ये फ्रान्स आणि रशिया यांनी रशियाला मोठ्या प्रमाणे मदत केली. रशियामध्ये सुद्धा औद्योगिक क्रांतीचं लोण पोहोचलं गेलं. रशियामध्ये या औद्योगिक क्रांतीमुळं मध्यम वर्गाचा उदय झाला. या मध्यम वर्गामध्ये डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शिक्षक याशिवाय इतर वरिष्ठ प्रतीचा कामगार वर्ग यांचा प्रामुख्याने समावेश होत होता. याशिवाय या क्रांती काळामध्ये रशियातील उत्पादन क्षमता प्रचंड प्रमाणामध्ये वाढली गेली. परिणामी औद्योगिक क्रांती आणि मध्यम वर्गीयांचा उदय यामुळं या मध्यम वर्गीयामध्ये जागृती निर्माण होऊन रशियामध्ये प्रस्थापित असलेल्या प्रशासनामधील भ्रष्टाचार अनवस्था दूर व्हावी यासाठी मध्यम वर्गाने प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून 1917च्या राज्यक्रांतीला या मध्यम वर्गाने पाठिंबा दिला आणि लेनिनच्या नेतृत्वाखाली एक यशस्वी क्रांती घडून आली. त्यानंतर 1917च्या रशियन राज्यक्रांतीचं दुसरा घटक म्हणजे आर्थिक कारणं. फ्रेंच राज्यक्रांतीची कारणं पाहत असताना आपण पाहतो की समाजामध्ये ज्या अभूतपूर्व अशा क्रांत्या घडून आल्या त्या बहुतांशी क्रांत्या किंवा घटना घडल्या. या घटनांना प्रामुख्याने आर्थिक कारण हा एक घटक मानला जातो. या आर्थिक कारणामुळं जशी फ्रेंच राज्यक्रांती घडून आली अगदी त्याच प्रकारे रशियन राज्यक्रांती घडून आली. यामध्ये क्रांती होण्यापूर्वी रशिया हा एक कृषीप्रधान देश होता. या कृषीप्रधान देशामध्ये अपेक्षेप्रमाणे झारशहाच्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा होऊ शकल्या नाहीत. पीटर दी ग्रेट याच्या कालखंडामध्ये रशियाचा साम्राज्य विस्तार झाला. सुधारणा करण्यासाठी विविध प्रकारच्या धोरणाचा अवलंब केला, परंतु झारशहाच्या कालखंडामध्ये मात्र कोणत्याही प्रकारच्या सुधारणा होऊ शकल्या नाहीत.
त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार असून सुद्धा रशिया हा पूर्णपणे मागासलेलाच राहिला गेला. याशिवाय झारशहाच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य श्रमजीवी वर्गाची, शेतकरी वर्गाची, कुळांची अमीर उमराव जमीनदार झारशहा यांनी आर्थिक आणि श्रमिक दृष्टिकोनातून पिळवणूक केली. त्यामुळं हा वर्ग मागासलेला राहिला. आर्थिक परिस्थितीही अत्यंत बिकट राहिली. जनतेला जीवन जगणं अशक्य झालं. याशिवाय रशियाच्या समाजरचनेमध्ये सरंजामशाही आणि कुळ किंवा श्रमिक शेतमजूर अशा प्रकारची समाज रचना होती. या समाजरचनेमध्ये सरंजामदार आणि अमीर उमरावांनी या लोकांचं आर्थिक आणि श्रमिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. या जनतेला प्रामुख्याने गुलामाप्रमाणे वागवलं जात होतं. उदरनिर्वाह करणं अशक्य होतं. या पार्श्वभूमीवरती या लोकांनी 1917च्या राज्यक्रांतीमध्ये क्रांतिकारकांना आणि लेनिनला एकमुखी पाठिंबा व्यक्त केला. आर्थिक कारणामध्ये सरंजामदार, गरीब, शेतमजूर असे जे दोन वर्ग होते, या दोन वर्गामध्ये नंतरच्या काळामध्ये विषमता निर्माण झाली. आर्थिक शोषण, मध्यम वर्गीयाचा उदय, राजकीय जागृती इत्यादी गोष्टींमुळं या श्रमिक वर्गामध्ये सुद्धा जागरूकता निर्माण होऊन श्रमाचं मूल्य, कामाचे तास या संदर्भात प्रत्येकजण नंतरच्या काळामध्ये विचार करू लागला. आपले अधिकार, आपल्याला प्रतिष्ठा नाही या संदर्भामध्ये अधिक तो जागृत धरला गेला आणि या सर्व गोष्टीला आपली गरिबी जबाबदार आहे ही गोष्ट ह्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सलू लागली. परिणामी या पार्श्वभूमीवरती झार अलेक्झांडर दुसरा हा सत्तेवर आला. त्याने गुलामगिरीतून मुक्तता करण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती पूर्णपणे आटोक्याच्या बाहेर गेलेली होती. झार अलेक्झांडर दुसरा याने गुलामगिरीच्या मुक्ततेचा आदेशही काढला गेला, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी करणं अशक्य होतं. याशिवाय कालानुरूप सर्वसामान्य शेतकरी हा पूर्णपणे दुर्लक्षित होता. शेवटी गरीब शेतकरी, अज्ञानी जनता यांना या परिस्थितीतून बाहेर पडावयाचं असेल तर क्रांतीशिवाय पर्याय नाहीच, अशा प्रकारची त्यांची मानसिकता तयार झाली आणि लेनिनच्या नेतृत्वाखाली योजनाबद्ध क्रांती घडून आली. त्यानंतर क घटक सामाजिक कारणं. सामाजिक कारणामध्ये 1890 मध्ये रशियामध्ये जी औद्योगिक क्रांती घडून आली, या औद्योगिक क्रांतीमध्ये पाश्चात्य राष्ट्रांनी रशियाची मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. या पार्श्वभूमीवरती पूर्वीचा सरंजामदार आणि शेतकरी मजूर जो वर्ग होता, याचं रूपांतर औद्योगिकरणानंतर भांडवलदार आणि मजूर वर्गामध्ये झालं. पूर्वीचा अमीर उमराव हा भांडवलदार झाला आणि श्रमजीवी वर्ग हा नंतरच्या काळामध्ये मजूर किंवा कामगार वर्ग झाला. हे दोन्ही वर्ग एकमेकाच्या विरोधी होते. त्यामुळं पुढील काळामध्ये सातत्याने या वर्गामध्ये संघर्ष निर्माण झाला. याच वेळी या कालावधीमध्ये कार्ल मार्क्सचं तत्त्वज्ञान समाजापुढं आलं. कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून शोषित आणि शोषिक हे दोन वर्ग एकमेकापुढं उभे ठाकले गेले आणि त्यातूनच पुढील काळामध्ये जागृती निर्माण होऊन 1917ची रशियन राज्यक्रांती घडून आली. रशियन राज्यक्रांतीतील चौथा घटक वैचारिक कारणे. या वैचारिक कारणामध्ये लिओ टॉलस्टॉय, गॉर्की,
डोस्टोव्स्की आणि कार्ल मार्क्स या विचारवंतांनी त्या काळामध्ये समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये जागृती केली. जसं काही वेळी तलवारीपेक्षा तत्वे श्रेष्ठ ठरतात, त्याचे प्रत्यंतर रशियन राज्यक्रांतीमध्ये आलेले आपल्याला आढळून येते. लिओ टॉलस्टॉय, गॉर्की, डोस्टोव्स्की आणि कार्ल मार्क्स या तत्ववेत्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये ग्रंथ आणि वाङ्मय रचना केली. यातून कामगार वर्ग, भांडवलदार वर्ग या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलं. भांडवलदार वर्ग हा सर्वसामान्य लोकांचं, कामगार वर्गांचं, श्रमिक वर्गाचं कशा प्रकारे शोषण करतो, श्रम शोषून कशा प्रकारे भांडवल किंवा संपत्ती उभी करतो, याचं मार्मिक चित्र, वास्तववादी चित्र या लेखकांनी समाजापुढं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कार्ल मार्क्सने आपल्या साम्यवादी तत्वप्रणालीमध्ये वर्ग संघर्षाचा सिद्धांत, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, विरोध विकासाचा सिद्धांत या मानवी विचारावरती प्रकाश टाकलेला दिसून येतो. या कार्ल मार्क्सच्या साम्यवादी तत्त्वज्ञानाचा परिणाम, सखोल परिणाम या ठिकाणी रशियन जनतेवरती झाला आणि झारशहाच्या विरोधात प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष निर्माण होऊन 1917ची रशियन राज्यक्रांती घडून आली. 1917ची रशियन राज्यक्रांती लेनिनच्या नेतृत्वाखाली योजनाबद्ध घडून आली आणि त्या ठिकाणी रशियामध्ये साम्यवादी सरकारची स्थापना झाली.